नमस्कार. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर आयोजित आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत वैद्यकीय व दंत शिबिर आपल्या उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे आयोजित केलेलं आहे. सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये आपल्या तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे रोग निदान आणि औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया या सुद्धा या शिबिरामध्ये होणार आहेत. मी तुळजापूर शहरातील आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो किंवा आपल्या सर्वांना या निमित्ताने एक विनंती करू इच्छितो की आरोग्य ही धनसंपदा आहे आणि आपण हे आरोग्य जपलं पाहिजे. आपल्या नेहमीच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आलो, परंतु या शिबिराच्या निमित्ताने आपल्याला एक संधी आहे की सर्व प्रकारचे रोग निदान, सर्व प्रकारच्या तपासण्या आणि सर्व प्रकारचे उपचार हे आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहेत. त्यामध्ये नेत्ररोग असेल, फुफ्साचे त्या ठिकाणी विविध आजार असतील किंवा बालरुग्णांचे असतील, कान नाक घसा असेल, अस्थिरोग असतील, हृदयरोग असतील, मधुमेह असेल, रक्तदाब असेल, विविध प्रकारच्या त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये आपण तपासण्या करणार आहे. मग त्याच्यामध्ये ECG करावं लागलं असेल, विविध कॅन्सरच्या तपासण्या असतील, मग त्याच्यामध्ये मुखाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा विविध कुठलेही कॅन्सर असेल तर त्याच्या सुद्धा तपासण्या ह्या आपल्या शिबिरामध्ये होणार आहेत. मग स्त्रीरोग असतील किंवा गर्भवती मातांच्या अनेक तपासण्या सुद्धा या आपल्या शिबिरामध्ये होणार आहेत. त्वचारोग असेल, दंत चिकित्सा, मग त्याच्यामध्ये दात काढणे किंवा त्याचा एक्सरे करणे, दातामध्ये सिमेंट भरणे, अशा प्रकारचा सुद्धा उपचार आपल्या या शिबिरामध्ये होणार आहे. विविध किडनीचे आजार असतील त्याचे सुद्धा उपचार, तपासणी आणि औषधोपचार हे होणार आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन आपल्या विविध आरोग्याच्या ज्या समस्या असतील त्याच्या बाबतीत तपासण्या कराव्या आणि आपण त्याचे उपचार सुद्धा करून घ्यावेत, ही मी आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो. आणि आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चोरमले सर यांना विनंती करतो की या शिबिराबद्दल आपण थोडस आवाहन आपण करावं. नमस्कार. मी डॉक्टर दीपक चोरमले, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दिनांक 23 मार्च ते रोजी वैद्यकीय व दंत शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामध्ये आपण नेत्ररोग, फुफ्फुस रोग, बालरोग, शल्यचिकित्सा, कान नाक घसा, अस्थिरोग आणि कॅन्सरच्या तपासण्या आणि स्त्री रोगांच्या तपासण्या, त्वचारोग इत्यादी आजारासंबंधी उपचार करणार आहेत. त्यामध्ये विशेष करून आपण एक नवीन त्याच्यामध्ये फुफ्फुसाचे जे जुनाट आजार आहेत, दमा वगैरे, त्यासाठी आपण PEFT नावाची एक मशीन आपण त्या दिवशी आणतोय आणि त्या अंतर्गत फुफ्फुसाची तपासणी आपण करणार आहेत. छातीचे तज्ञ त्या दिवशी उपलब्ध राहणार आहेत. तसेच यामध्ये स्त्री रोग असतील, गर्भाशयाचे काही आजार असतील त्याची तपासणी करणार आहेत, कॅन्सरची तपासणी करून आणि सर्जरीच्या बाबतीमध्ये जे काही आजार असतील त्याच्याही तपासण्या करून आपण त्या दिवशी रुग्णांची लाईन लिस्ट करून त्या दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यावरती ऑपरेशन करून हे शिबिर आपण आयोजित करणार आहे. तर त्यासाठी आपण सर्व तपासण्या आपल्या इथं मोफत असणार आहेत. सोनोग्राफी पण मोफत असणार आहे, CT स्कॅन मोफत असणार आहे. खास करून याच्यामध्ये आपण दाताचे रोग जे आहेत यासाठी आपण डेंटल मेडिकल कॉलेजची आपण व्हॅन आणतोय 2 दिवस, सोमवार आणि मंगळवार. त्यामध्ये त्या दाताची क्लिनिंग असेल, त्याच्यामध्ये जर किडलेले दात असतील तर सिमेंटिंग असेल आणि काही वृद्ध लोकांना जर कवळी बसवायची असेल त्याच्यामध्ये तर आपण ते कवळीचे माप आपण त्या दिवशी घेऊन त्याचे मोजमाप घेऊन नंतर आपण त्याला 3 सेटिंग मध्ये आपण नंतर त्यांच्या कवळी देणार आहे. तर अशा पद्धतीचा आपण एक वैद्यकीय आणि दंत आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तरी माझी सर्व जनतेस आणि रुग्णास विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे लाभ घ्यावा, ही विनंती.